हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आक्षेपार्हच विषय आहे. एकदा होतं इथपर्यंत ठीक आहे, दुसऱ्यांदा होतंय आपण समजू शकतो, पण तीन तीन वेळा म्हणजे चौथ्याची तयारी कुठेतरी आहे असं वाटतं. त्याला काही लोक मतांच्या राजकारणासाठी समर्थनही करतायत की एक वर्ग हा खुश राहायला पाहिजे आणि म्हणून त्या वर्गाला खुश करण्याकरता हा प्रयोग कुठेतरी देशभरामध्ये राबवायचा आणि ती घटना आम्ही केल्यानंतर काही होत नाही हे उदाहरण भारत देशातल्या हिंदू समाजांपर्यंत दाखवायचं, त्यांचा असणाऱ्या समाजापर्यंत हा संदेश द्यायचा. म्हणजे तुम्हाला इतर समाजाला ती प्रेरणा आहे, म्हणून हा प्रेरणा देण्याचा उपक्रम हा काही व्यक्तींनी जो राबवलाय, या आमिर खानच्या बाबतीमध्ये जी घटना घडती ती अत्यंत म्हणजे वेदना देणारी घटना आहे आणि त्याच्या महिलांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. तर निश्चित रूपानं एक दोन आता तिसरं आहे, ते निश्चित त्या महिलांवरती फार मोठं एक म्हणजे संकट हे मनामध्ये असणार आहे. कदाचित ते आज बोलून दाखवत नसतील, पण निश्चित त्याच्यामध्ये कधी ना कधी ते आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. धर्मांतर केलं नाही हा भाग वेगळा आहे, पण जी अपत्य होत आहेत ह्याच्यामध्ये आज त्या मुलांची नावं काय असतात, त्यांचा जन्म दाखला काय येतो, म्हणजे हे सगळं देखील पाहणं गरजेचं आहे. म्हणून कुठंतरी आज ह्या सगळ्या घटना घडतायत या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अत्यंत म्हणजे वेगळ्या घटना आहेत. त्याच्यामुळे आमिर खानने जे केलेलं आहे ते हिंदू वर्गाला हे अजिबात पटलेलं नाही. ठीक काही लोक ते समर्थन करत असतील, पण ती लोक ह्या भारत देशाकरता, भारत देशाच्या जडणघडणीकरता भविष्यात जी आव्हाने येणार आहेत, जे स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आणलेत तशा आव्हानांकरता ही विचाराची लोक भारत देशाकरता धोकादायक आहे. त्यांनी ते काम केलेलं आहे. ते काम केलं म्हणजे तुम्हाला काही करताल याची मुभा मिळाली असा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.